तुम्हा सर्वांचे 10 दिवसीय प्रार्थनेमध्ये स्वागत आहे। आणि जनरल कॉन्फरन्स खाते यांच्या सहयोगाने प्रकाशित केलेले डॉक्टर पावेल गोया यांच्या लिखित असलेले दैनिक लिखाणातून घेतलेले वचन आपण आज पाहणार आहोत। आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा विषय आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, आणि दिवस पहिला आजचा मथळा आहे माझ्यामध्ये राहा। आपण आपले बायबल वळूया। योहान याचा 15वा अध्याय 5व्या वचनमध्ये सांगितलं आहे की मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात। जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळे देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्ही काही करू शकत नाही। सतत जोडलेले फळ उत्पादनास महत्त्वाची स्थिती हे आपण पाहूया। डॉक्टर जेव्हा त्यांच्या पदवी शिक्षणानंतर जिल्ह्यातील 3 छोट्या मंडळींमध्ये त्यांना बोलावणे आले होते, आणि थंडीचा महिना होता आणि एका मंडळामधील वयस्कर महिला त्यामध्ये भरपूर होत्या। आणि एका चांगल्या नाताळ कार्यक्रमामध्ये 40च्या आसपास येत, पण इतर शब्दाती फक्त 10 सभासदच येत। आणि एके शब्दाती भरपूर थंडी चे वातावरण असत। त्यावेळी 32 अंश कमी तापमानात 9 लोक जमली, आणि त्यामध्ये 4 ह्या सरांचे होते व इतर 5 जण होते। आणि इथे पालक विचार करू लागले की उपदेश मी कसा करू। आणि मग त्यामध्येच एक 90 वर्षांची वयस्कर आजी पुढे आली व म्हणाली, आम्ही दशांश अर्पणे देतो, म्हणून मग तुम्हाला उपदेश करावाच लागेल। आणि मग पालकांनी योहान याचा 15वा अध्याय 4 ते 8 यातून उपदेश केला। 4 वचनामध्ये येशूने माझ्यामध्ये राहा याची पुनरावृत्ती केलेली आहे। आणि इब्री संस्कृतीमध्ये एखाद्या वस्तूची पुनरावृत्ती 3 वेळेस करणे ह्याचा फार मोठा महत्त्व आहे। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये काय महत्त्वाचे आहे यावरती पालकांनी जोर दिलेला आहे, कारण आपल्याला सेवा करण्यास बोलावले आहे आणि आपणच त्याचे निष्कर्ष एकट्याने काढू शकत नाही। मग येशूने शब्द दिला की जर आपण त्याच्यामध्ये राहू, आपण काय मागू तसे आपल्याला मिळणार आहे। आणि हे अस्पष्ट नाही तर 100% यशाचे आश्वासन आहे। आणि इथे पालकाने विश्वासणाऱ्या सांगितले की आपण काय करतो ते महत्त्वाचे नाही, तर आपल्यासाठी परमेश्वर काय करू शकतो हे वास्तविक फरक फारच महत्त्वाचे आहे। आणि पुढे ते सांगत गेले की लेखिका एलन जी व्हाईट यांच्या लिखाणातून ख्रिस्ती सेवा पुस्तक पान 262 मध्ये लिहिलेले आहे की तुमच्यातील क्षमता महत्त्वाची नाही, किंवा जे असेल तेच तुम्हाला यशस्वी करते असे नाही, तर परमेश्वरच तुम्हाला यशस्वी करतो। आपल्याला माणसात विश्वास दाखवायचा नाही, तर परमेश्वर आपल्याला प्रत्येक विश्वासू आत्म्यासाठी आपण काय करतो त्यामध्ये आहे। मी माझ्या छोट्या मंडळी सांगितले की प्रार्थना हे आध्यात्मिक शक्ती म्हणजे ताकद सामर्थ्य आहे, आणि हे प्रार्थना या पुस्तकातून पान 12 येथून त्यांनी घेतलेलं आहे। तसेच पुढे 272 पानामध्ये त्यांनी सांगितले की प्रार्थना आपल्याला शक्तीच्या स्रोताशी जोडते। आणि पुढे ते सांगतात की प्रार्थना आपल्याला परमेश्वराचे अमर्याद संसाधनेकडे प्रवेश देते, आणि हे ख्रिस्ताकडे वाटचाल पान 95 मधून त्यांनी घेतलेले आहे। आणि पुढे मंडळीचे साक्ष खंड पहिला पान 295, 296, 345 आणि 346 या पानातून त्यांनी घेतले की सैतानाच्या लढण्यास खंबीरपणे लढा देण्यास प्रार्थना करणे हे महत्त्वाचे शस्त्र आहे। आणि पुढे त्यांनी त्यांच्या उपदेशामध्ये मत्तय याच्या 18व्या अध्ययनातून 19 आणि 20 वचनं त्यांनी घेतलेले आहेत। आणि ते म्हणतात की मी आणखी तुम्हास खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्र होऊन विनंती करतील
तर ती माझ्या स्वर्गाच्या पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. हे ठामपणे पवित्र शास्त्र जर आपल्याला सांगते, तर इथे असे सांगितलं नाही की फक्त 200 किंवा 300. इथे महत्त्वाचं बायबलमध्ये सांगितलं की जरी दोघे किंवा तिघे एका गोष्टीसाठी एकत्रित करार करतात किंवा वचनामधून मतैक्य करतात, तेथे मी करेन असं येशूने सांगितलं नाही, तर मी करणार हे सांगितलेले आहे. आणि जेव्हा पास्टर त्यांच्या घरी परतले, ते त्यांच्या पत्नीस म्हणाले की ह्या चर्चमध्ये आशेच्या वाढीमध्ये काहीच फरक मला दिसत नाही आहे आणि आपण येथून निघालं पाहिजे. आणि माझ्या पत्नीने मला सांगितले की संदेशाच्या मध्ये येशूच्या वचनाकडे मला तिने नेले. सरांच्या पत्नीने त्यांना परत त्यांच्या संदेशाकडे नेले आणि तिथे तिने सांगितले की आपण त्यांना घरी प्रार्थनेसाठी बोलवूया. पण संकोचाने मी तिला सांगितले की होय, आणि ते पालकांनी उत्तर दिलं की होय, आपण त्यांना आपल्या घरी प्रार्थनेसाठी बोलूया. आणि मग तुम्हाला विश्वास बसणार नाही की रोज सकाळी 6:30 वाजता ह्या सर्व महिला प्रार्थनेसाठी एकत्रितपणे जमत असत. आणि आम्ही सर्वजण म्हणजे पास्टर, त्यांच्या पत्नी, परत त्यांच्या मंडळीतील महिला सकाळी 6:30 पहाटेस येऊन त्यांच्या स्वतःच्या वाढीसाठी, मंडळीच्या वाढीसाठी, कुटुंबासाठी, शहरासाठी व देवाच्या मंडळीसाठी असलेली योजनेसाठी व स्पष्ट अंतःकरण मिळावे यासाठी हे सर्वजण एकत्रितपणे प्रार्थना करू लागले. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 3 महिन्यानंतर 120 सभासद त्या मंडळीमध्ये जोडले गेलेले आहे. आणि आज तुम्हासाठी परमेश्वर सातत्याने हाक मारत आहे आणि तुम्ही निरंतर सतत प्रार्थनेमध्ये असा, संबंध न तोडता बरोबर तुम्ही चाला आणि त्याच्यामध्ये राहण्यास तो तुम्हाला आमंत्रित करतो. आणि तुम्हीही नियमितपणे आपल्या रोजच्या उपासनामध्ये, रोजच्या जीवनात तुम्हामध्ये राहण्यास तुम्ही त्याला बोलवलं पाहिजे. आणि हेच तुमच्याकडे असलेल्या खऱ्या शक्तीचा उगम किंवा स्रोत आहे. हेच तुमचे संरक्षणही आहे. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराशी जोडलेले आहात, सैतानाला तुम्ही पराजित करू शकता. आणि ख्रिस्त तुम्हामध्ये व तुम्ही त्याच्यामध्ये हा एकमेव वाढीचा व यशस्वी जीवनाचा मार्ग आहे. आणि देवबाप करो तुम्हा सर्वांना त्याच्यामध्ये राहण्यास आमंत्रित करो आणि आशीर्वादित करो, हीच यावेळेला प्रार्थना आहे. तर मग आपण पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी आपण परत ह्याच ठिकाणी एकत्रितपणे भेटूया.